7-8 वर्ष जुना इनर आहे. तो आज भेटला माझ्या हातामध्ये, सो त्याला घातलेला आहे. वेअर क्रिकेटवरती जाऊया. पहिला आपलं काम आणि मग नंतर क्रिकेट, कारण काम करूनच क्रिकेट खेळा. फार आहे पण ड्रेस पीटीचा नव्हता, सो त्यामुळं तिच्या शाळेत गेलो होतो पीटीचा ड्रेस हे करायला. भारतातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचा कुंभमेळा भरतो ना. सेनापती नाहीत, अजूनही दिसत येतील थोड्याच वेळात, पण लव पाटील्स डेझर्ट गार्डन आणि आम्ही त्यांच्याकडनं केक घेतले. भोपरमध्ये एक ब्रांच त्यांची आहे. त्यांना कशा पण कंपल्सरी होते. तुम्ही 55च्या आत ठेवताना स्कोर आपण 100% जिंकतो. चला गावदेवी मंदिरात आलो आम्ही वेस्टला. सकाळी 7 ते रात्री 12 कंटिन्यू उघडाच असतो. जर तुम्हाला त्या टायमामध्ये केक घ्यायला वगैरे यायचं असेल दुकानावरती तर नक्की येऊ शकता. आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. चला मंडळी, आजचा दिवस आज 6 तारीख आहे आणि 6 तारखेला आज आमची मॅच आहे. कोले येथे मॅच आहे, पण तो हेडुसनच्या ग्राउंडवरती मॅच आहे. तर चला मॅचला जाऊया. जो इनर वगैरे घातलेला आहे, इनर खूप जुना आहे, जवळजवळ 7-8 वर्ष जुना इनर आहे. तो आज भेटला माझ्या हातामध्ये, सो त्याला घातलेला आहे, वेअर केलेला आहे. आणि पहिला दुकानावरती जाऊया. पहिला आपलं काम आणि मग नंतर क्रिकेट, कारण काम करूनच क्रिकेट खेळा, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. पूर्णपणे क्रिकेटवरती निर्बंध राहू नका. पहिला काम करा आणि मगच क्रिकेट खेळा. कुठे नाही ट्रॉफिक लागली ना तरी आपल्या स्टार कॉलनीला साईबाबा मंदिराच्या चौकामध्ये ट्रॉफिक लागते 100%. चला ट्रॉफिकमधून सुटी या दुकानात जाऊया, पूजा करूया आणि मग केक घेऊन पुढे निघूया. चला केक घेऊन निघालोय. विनयकडे आपण केक दिलेत सागावला. आता शंकेश्वर आणि भोपर या 2 ठिकाणी डिलिव्हरी करूया आणि मग पुढे निघूया, कारण मॅचला जायचं आहे. पहिला राऊंड चालू आहे पिसोलीवाल्यांचा. पिसोली आणि भोपर, बहुतेक पिसोलीवाले जिंकतील, कारण दोन चला शॉपची सगळी कामं आटपलेली आहे, सगळे डिलिव्हरी वगैरे करून झालेलं आहे. आणि आता आपण निघतो एक मॅचला, कारण 4थी मॅच आहे. 2 मॅच, दुसरी मॅच चालू आहे. दुसरी मॅचची एक इनिंग संपली आहे आणि दुसरी मॅच पण संपायला येईल बहुतेक तरी. सो चला निघूया मॅचला. आज कसा परफॉर्मन्स होते संघाचा ते तुम्हाला नक्की मी सांगेन, कारण सध्या तरी संघाचा परफॉर्मन्स चांगला आहे. ती एक परवाच्या दिवशीची मॅच सोडली तर बेतोड्यावरची. चला करूया. मर्निकाची शाळा आहे आज. मला असं वाटलं तिला पीटीचा ड्रेस द्यायचा आहे, पण आज पीटीचा वार आहे पण ड्रेस पीटीचा नव्हता, सो त्यामुळं तिच्या शाळेत गेलो होतो पीटीचा ड्रेस हे करायला. आता तिकडनं निघालो आहे आणि आता चाललो आहे मॅचला. चला मॅचला जाऊया हेडुसनला, ज्या ठिकाणी भारतातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचा कुंभमेळा भरतो ना, त्या ठिकाणी चाललो आहे मॅचला. रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्या ठिकाणी होते ना त्या ठिकाणी मॅच आहे आमची. चला मॅचला जाऊया. सेनापती नाहीत, अजूनही दिसत येतील थोड्याच वेळात, पण लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण की आता ही मॅच केवळ 3 षटकं आता शेष आहेत. 22ची गरज आहे. 10 ते 11 ब्रांचेस त्यांच्या झालेल्या आहेत. त्यांच्या केक शॉपचं नाव आहे पाटील्स डेझर्ट गार्डन. पाटील्स डेझर्ट गार्डन आणि आम्ही त्यांच्याकडनं केक घेतले. भोपरमध्ये एक ब्रांच त्यांची आहे. केक बिझनेसमध्ये आपण अनेक तरुणांना बघितले आपल्या आगरी समाजातील. श्री धनेश राजाराम पाटील माजी उपसरपंच कोळेगाव याचकडून अभिनंदन. हेमंत अभिनंदन टीम संध, शुभेच्छा असतील. हेमंत, कसं वाटतंय मॅन पुरस्कार भरपूर वेळा घेतलेले आहेत, आता कसं वाटतंय? समोर एक नौका संघ होता, कुठे मनामध्ये विचार होता की नौका संघ इझी आपण मॅच जिंकू असा विचार केला होता? असं काही विचार नव्हता केला, पण चांगले खेळले ते. नवीन खेळले पण त्यांनी स्कोर चांगला मारलेला. अतुलच्या अगेन्स्ट स्कोर चांगला मारलेला. नंतर त्यांचे विकेट पडले म्हणून एक स्कोर दाबला. धावडी टीम नवीन खेळाडू घेऊन खेळते, तर कुठला असा खेळाडू तुला वाटला की धावडीतून चांगली कामगिरी करतोय आणि पुढे जाऊन तो या संघासाठी खूप चांगला खेळाडू बनेल, असं कुठला खेळाडू तुझ्या निदर्शनात आलाय? मी तर सांगितले जे आलेले यंगस्टर आहेत सर्व त्यांचे,
म्हणजे खेळले ओपनिंग प्लेअर वन डाऊन आलेले रोनक चांगली बॅटिंग केली त्यांनी, चांगले मारले हे होते एक मॅच जिंकतो आम्ही, दुसऱ्या मॅचला आता उतरतोय संदा वर्सेस सोनारवाडा. त्यांना कशा पण कंपल्सरी होते. तुम्ही 55चे 8 ठेवताना स्कोर आपण 100% जिंकतो. चला हारलो चला. आता 9 वर कंट्रोल करा. 9 आणि बॅटिंग लक्ष द्या जरा. चला चांगलं चालू होतं, 2 मॅच चांगलं जिंकलो होतो. तिसऱ्या मॅचला थोडी बॉलरांनी घाण केल्यामुळं 9 बॉल एक्स्ट्रा पडले, त्यामुळे मॅच हारलो आम्ही. स्कोर खूप जास्त झाला, जवळजवळ 70+ स्कोर झाला आणि आम्हाला चेस नाही झाला. ठीक आहे, चांगल्या टीमांना स्टार्टिंगला हरवलं होतं. धावडी होती, सोनारपाडा समीर दादाची टीम होती. ठीक आहे, मॅचचा लक असतो, एकदम असतो. मॅचमध्ये 9 बॉल जास्त पडल्यामुळं आम्ही हारलो. एवढे 9 जवळजवळ 4 ते 5 नो टाकले त्यांनी, त्याच्यामुळे मॅच हारलो. ठीक आहे, उद्या कमबॅक करायला पूर्णपणे प्रयत्न करू आम्ही, कारण उद्यासुद्धा मॅच आहे आमची. बघूया उद्या काय होतं आहे. चला आम्ही चाललो आहे वेस्टला, मंदिरामध्ये देवीच्या पाड्याला दर्शन करायला चाललं आईच्या. आईला दर्शन करायला चाललं ना. मला आई शुक दे, येतो मी. चल ये सरळ चल, सडल सोनू सरळ चल. चला गावदेवी मंदिरात आलो आम्ही वेस्टला. चला आज शॉपच्या फोनवरती ऑर्डर बघूयात किती आल्यात, कारण आज कुठेच केक गेलेलं नाही आहे. सगळं थंड आहे वातावरण. काहीच नाही, आज ऑर्डर्स नाही आहेत. आजचा दिवस थोडा फ्लॉप गेल्यासारखा वाटतंय, कारण ऑर्डर नाही आहे, केक्स नाही गेलेत. आणि इथे सुद्धा पूर्ण फ्रीज भरलेलं आहे. हा फ्रीज शिफ्ट केला मी इकडे आणि सगळे केक या फ्रीजमध्ये ठेवलेत रात्री. पूर्ण आपलं दुकान सकाळी 7 ते रात्री 12 कंटिन्यू उघडत असतो. जर कोणाला त्या टायमामध्ये केक घ्यायला वगैरे यायचं असेल दुकानावरती तर नक्की येऊ शकता. 7 ते रात्री 12, 12:05, 12:10, 12:05 तरी नक्कीच असतो. मी नसलो तरी कोण पण मुलगा वगैरे असतो, तर नक्की व्हिजिट करा शॉपला. चला शॉप बंद करूया. चला शारू आणि माऊसाठी पेस्ट्री सांगितली. पप्पा पेस्ट्री घेऊन ये, तो पेस्ट्री घेऊन निघालो आहे. चला घरी जाऊया. चला तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर जो बटन दिला आहे ना तर नक्की दाबा, कारण तुमच्या 1 सबस्क्रायबरने माझे होप्स अजून वाढतील. मी रोज व्हिडिओ बनवतो आहे. सध्याचं 5 दिवस झाले, 6 दिवस झाले कंटिन्यू व्हिडिओ बनवतो आहे आणि एवढं मी कधी बनवलं नव्हतं. याच्या अगोदर 6 दिवस कधीच मी व्हिडिओ रेग्युलर बनवला नव्हता. सो आता मी त्या गोष्टीकडे थोडं वळलेलो आहे, रोज व्हिडिओ बनवतो आहे. थोडंसं मला म्हणजे जवळ म्हणजे लोकलला ब्लॉग बनवायला नाही आवडत, मी लांबलाच बनवतो. पण यावेळी ते ट्राय करतो आहे, लोकललासुद्धा ब्लॉग बनवतो आहे. सो तुम्ही सपोर्ट करा, चांगले व्ह्यूज येऊ द्या, चांगले लोक पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला बाय बाय, गुड नाईट. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि हा भुत्या जागा आहे. या भुत्याला पेस्ट्री पाहिजे ना. काय पाहिजे? केक का? चला इकडे जेवण गरम करूया. पतूने चिल्ली बनवली आहे, इकडे बेड आहे, इकडे भाजी, भात आणि हलवडी. चला या मंडळी जेवायला.
चला जेवूया. तर तुम्ही पण झोपा, मी पण सुद्धा झोपतो जेवण करून. बाय बाय, गुड नाईट.